नक्की सारंगाव संघ आपण पाहतोय सुनीलदादा पाटील टीम फेरीमध्ये पोहोचणार आहे. मात्र बघूया कव्हर रिझन मध्ये तुकाराम पाटील आहेत. ज्या खेळाडूंना टेमघरच्या अगेन्स्ट चांगले 2 झेल टिपले. नक्कीच एक उमेश आरचा आणि एक महत्वाचा झेल होता कालुराम भोईरचा. 3 चेंडू मध्ये 6. योगेशच्या बॅट मधून आज धावा येत नाहीयेत. सुनील म्हात्रे बघा इथे पिक्चर क्लिअर दिसत नाहीये आणि हा निर्णय नक्कीच फलंदाजाच्या बाजूने जाईल. कारण की मैदानी पंचांनी सॉफ्ट सिग्नल फलंदाजाला सेफ घोषित केला होता. नक्कीच अगदी इथे सारंगाव संघाचा देखील आपण आभार मानूया. त्यांनी पंचांच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. डॉट बॉल धावसंख्या 30. 10 चेंडूमध्ये 30. दिलीप पाटील इथे हा फटका बघूया. लॉंग ऑफ रिझनला चांगला झेल. फलंदाज बाद योगेश पाटील. योगेश पाटील गेले आणि शैलेश म्हात्रे मैदानामध्ये आलेले आहेत. स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये 7 चेंडूमध्ये 6
षटकार टोकण्याचा भीम पराक्रम शैलेश म्हात्रेने केलाय. नक्कीच वेताल कोपर, वेताल कोपर संघाचा एक चांगला गोलंदाज शेखर पाटीलला 6 मध्ये 6 षटकार टोकण्याचा विक्रम हा शैलेश म्हात्रेने केलाय. वा, चांगली माहिती आम्हाला अल्पेश गायकवाड यांच्याकडून मिळाली. असं अपडेट देत राहा. आम्ही खेळाडूचं प्रोत्साहन आणि उत्साह नक्कीच वाढवू. 2 ओव्हर 31 शैलेशनं 1 धाव घेऊन आपला अकाउंट ओपन केलाय. बघूया राजन आर आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन आलेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 विकेट हातामध्ये आहेत. नक्कीच अगदी शैलेश म्हात्रे एक चांगले खेळाडू आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा एक चांगला विक्रम. नुकतीच जी ओली ते स्पर्धा झाली सरपंच उपसरपंच चषक त्या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेले आहे. आणि षटकार कोणाला ठोकलेत तर शेखर पाटीलला, वेताल कोपर संघाचा एक सर्वात चांगला खेळाडू. बघूया मानाजी पाटील या चेंडूवर रिव्हर्स फटका, चांगला संपर्क आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच धावसंख्या 37. नक्कीच पहिले 3 चेंडूमध्ये 3 षटकार आणि त्यानंतर एक नो आला होता आणि त्यानंतर 3 षटकार म्हणजे 2 षटकार हॅट्रिक म्हणता येतील. सलग 6 मध्ये 6 नाही, कारण की मध्ये एक नो बॉलवर चौकार आलाय. नक्की चुकीची माहिती क्षमा असावी. शेखर पाटील इथे हा चेंडू आलाय डॉट. अल्पेश गायकवाडनं सांगितलं की त्या ओव्हरमध्ये तब्बल 41 आल्या होत्या, मात्र शैलेश म्हात्रेनं 2 षटकार हॅट्रिक कंप्लीट केल्या होत्या. 6 मध्ये 6 नाही आहेत, कारण की एक चौथा चेंडू नो बॉल होता आणि त्याच्यावर चौकार आला होता बिमरवर. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. राजेश पाटील चेंडूला उचलत आहेत. एक सिंगलनं धावसंख्या 39. नक्की सुनीलदादा पाटीलनं सर्व खेळाडूंना नवीन बूट दिलेले आहेत, मात्र राजेश पाटीलला अजून त्याची जोडी मला वाटतं मिळाली नाही आहे. सुनीलदादा पाटील यांचा संघ आपण पाहतोय जय हनुमान सारंगाव. सुनीलदादा पाटील हे संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत, ज्यांच्या मातोश्री सुरेश सारंग ग्रामपंचायतच्या माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत. बेबीबाई छगन पाटील. हा चेंडू बघूया शॉर्ट थर्डमॅनला, चांगली फिल्डिंग सुनील पाटील यांच्याकडून. एक सिंगलनं धावसंख्या 40. 16 चेंडूमध्ये 40 आलेत. अजून 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 विकेट हातामध्ये आहेत. शैलेश म्हात्रे ऑन दी स्ट्राईक. चाळीस धावा लागल्या. तिथे बघूया चेंडू बॅटला आहे की पॅटला आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि पंच भाऊ पाटील सरांनी इशारा केला आहे की हा चेंडू पायावर आदळला आहे. लेगबायच्या स्वरूपात 2 धावा येतील आणि धावसंख्या 42. 42. 17 चेंडूमध्ये 42. अजूनही 7 चेंडू आहेत. राजन डी काहीसा शांत आहे. या ओव्हरमध्ये
शैलेश म्हात्रेवर जास्त वेळ आपण स्ट्राईक पाहिली. बघूया शेवटचा चेंडू आहे. या संघामध्ये विनायक पाटील, योगेश पाटील, शैलेश म्हात्रे, राजेन डी सारखे 4 चांगले फलंदाज आपल्याला सलामीला पाहायला मिळत आहेत. इथे हा फटका बघूया, फुलटॉस घेतलाय, चेंडू चाललाय ऑन साइडला, चांगला झेल तुकाराम पाटील यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद शैलेश म्हात्रे. बैलगाडा शर्यत मधले खूप मोठं नाव पंढरी शेठ फडके आज तुम्हामातून निघून गेलेत. बैलगाडा शर्यत मध्ये अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या व्यक्तिमत्वानं नाव आपलं उंचावलं होतं. तसेच आपले जयेश पाटील आणि राहुलभाई पाटील हे देखील बैलगाडा शर्यत मध्ये खूप मोठे चेहरे आहेत. सोनारपाडचे जयेश पाटील आणि राहुलभाई केच अगदी मथुरचे मालक राहुलभाई आणि सोनेचे जयेश पाटील 5050. 3 ओव्हर 2 बाद, धावा बनलेत 42. आता शेवटचं ओव्हर आहे आणि स्ट्राईक असेल राजन डी वर. बघूया, मानाजी पाटीलला थोडीशी दुखापत जाणवते. नक्कीच अगदी संघासाठी ही दुखापत मोठी नसावी, कारण की मानाजीला फलंदाजीसाठी खूप मेहनत इथे घ्यायची आहे. सामना महत्त्वाचा आहे. बघूया, विनोद पाटीलला पुन्हा इथून संधी मला वाटतं दिली गेलेली आहे. 18 चेंडू 42 आणि आता शेवटची ओव्हर विनोद पाटील याच्या खांद्यावर. राजन डी पहिल्या आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये त्यांनी धावा बनवल्यात. नक्कीच 18 धावा आहेत. 18 धावा आलेत पहिल्या 6 चेंडूमध्ये. राजन डीच्या बॅटमधून योगेशनं 13 धावांचं योगदान दिलं. 6 चेंडूमध्ये शैलेशनं धावा बनवलेत 8 6 चेंडूमध्ये. आणि विनायक संगणक यांना खातं खोलायचं आहे. पहिला चेंडू ओव्हर नंबर 4चा पहिला चेंडू अचूक टप्प्यावर आपण पाहिले विनोद पाटील यांचा. इष्टांच्या मागे लवू पाटील चांगली कामगिरी करतात. मला वाटतं लवू पाटील यांचा चिरंजीव त्यांच्या सोबत आहे. पवनशू. नक्कीच इथे बघूया, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. धावसंख्या 4 44. 20 चेंडूमध्ये 44. 4 चेंडू अजूनही या इनिंगचे शिल्लक आहेत. बघूया, विनायक पाटील एक शांत कूल कॅप्टन राजन डी बरोबर चर्चा करतात. 4 चेंडू आहेत. दया भंडारी, मिथुन तरे, संतोष मडवी सारखे अजून फलंदाज येणं बाकी आहे. नक्की संतोष म्हात्रे कल्लेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि बंदऱ्यामारुती कल्लेर संघाचे एक चांगले खेळाडू संतोष म्हात्रे देखील राहिलेत. त्यांच्याकडून देखील देऊया आपण या स्पर्धेचे आयोजक उमेश मुकादम, देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट पाये या स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छा. 21 मध्ये 45. हा चेंडू बघूया, पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय.
डीपमध्ये क्षेत्ररक्षक मानाजी पाटील, क्विक थ्रो आणि ते फलंदाज विनायक इज गॉन. तर ती ऑफर त्यांनी मला वाटतं नाकारलेली आहे. 3 कोटी रुपये बकासूरचे, की हा नंदी एवढा पलतोय कसा. नक्कीच अगदी त्याच्यावर ते अभ्यास करणार होते आणि ती ऑफर स्वीकारली की नाकारली हे अजून आपल्यापर्यंत आलं नाही आहे. मात्र 3 कोटी रुपयाची बोली आहे. बघूया नक्कीच इथे या चेंडूवर एक वाईट प्लस 22 धावा बनलेत 48. अजूनही 2 चेंडू या इनिंगचे आहेत आणि बघूया या क्वार्टर फायनल नाही तर अंतिम फेरीमध्ये या विजेता संघ पोचणार आहे. मग तो सारंगाबाई की काल्हेर याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये मिळेल. बघूया हा चेंडू चाललाय ऑन साईडला. दिलीप पाटील डीप मिड विकेटला चेंडू उचलत आहेत. राजनार धावचित बाद. 49 धावा लागलेले आहेत आणि शेवटचा एक चेंडू काल्हेर संघाच्या फलंदाजाकडे आहे. बघूया विजय पाटील हा चेंडू खेळण्यासाठी केस. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, म्हणजे 2 ओव्हरमध्ये धावा होते 31 आणि आता शेवटचा चेंडू आहे आणि धावा बनलेत 49. मानजीनं दिलेत 11 आणि विनोद पाटीलनं आतापर्यंत धावा खर्च केलेत 7 धावा दिलेत. बघूया विजय पाटील चांगला चेंडू अगदी ऑफबॉली नक्कीच फ्लाईट दिली होती. यॉर्कर लाईनचा चेंडू पाहिलाय. धावा बनलेत 50. विनोद पाटीलनं काय चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावा आलेत फक्त 8 आणि 50 धावा लागलेत आणि 51 धावांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान सारंगाव संघासमोर आणि या सामन्यातून विजेता संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. नक्कीच आपण बघूया इथे ऑन स्क्रीनवर दाखवला जातोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून देवेश ग्रुपचा लोगो. टायगर जिंदा आहे. उमेश मुकादम आणि या सुंदर ट्रॉफीज नक्की स्वर्गीय दामोदर चषकाच्या देखील आपण पाहणार आहोत. बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर स्वर्गवासी दामोदर स्मृती चषक उमेश मुकादम यांचे स्वर्गवासी पिताश्री यांच्या नावानेच ही क्रीडानगरी देखील आपण पाहतोय. स्वर्गीय दामोदर मुकादम क्रीडानगरी पायी. नक्कीच मित्रांनो आपण या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवसातून शेवटच्या इनिंगमध्ये ऐकूया मोहनदादा भोईरेंचा आवाज. मी थांबतोय, आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025
या स्पर्धेचा क्वार्टर फायनल चा मोठा सामना. धन्यवाद. सकाळी यांचा गणपती कोण चालू करेल? दीपक मोडी माझी मागे लागले. हॅलो, धन्यवाद मित्रा. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, स्पर्धेचे कर्ताधर्ता आणि या स्पर्धेचे वन मॅन शो उमेश मुकादम यांची आपण देण पाहतो. त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. स्पर्धेचा खऱ्या अर्थानं 40+ स्पर्धेचा दुसरा दिवस, 40+ फॉर्मॅटचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून देखील 2 दिग्गज संघ अंतिम फेरीमध्ये आपण पाहतो. एका बाजूला बांद्र्यामूर्ती काल्हेर, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान सारंगाव. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं बांद्र्यामूर्ती काल्हेर संघाला, ज्याने 4 षटकांती धावा केल्या. 48, 50 आणि 51 धावांचं एक भलं मोठं लक्ष.
सारंगम संघासाठी. सारंगम संघाची सलामी जोडी या धाबा चेस करण्यासाठी या धाबांची जबाबदारी खांद्यावर घेऊन मैदानामधून उतरताना दोन फलंदाज तुकाराम आणि हिम्मत. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करणारा गोलंदाज राजंडी. गोलंदाज अतिशय दिशांची चेंडू स्क्वेअर मारा पंचायत समांतर धाव मिळते अवांतर. आउट ऑफ ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू खराब चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज राजन. या अवांतर धावणे संघाचा होतो श्री गणेशा. धावसंख्या होती बिनबाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करणारा गोलंदाज राजंडी. आणि मात्र पहिलाच चेंडू त्याच्या माध्यमातून थोडासा स्क्वेअर आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज मार्ग 55 क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज स्ट्राईक रोटेट करण्याची संधी हिम्मत याला. आता मात्र चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूवरची नजर. फटका मारण्यासाठी चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. तुमचं फुटवर तुमचं टायमिंग चेंडूची लाईन रीड करणे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात क्रिकेटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज राजंडी. आता मात्र हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडूला थोडासा टॅप केला. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. इनफिल्डमधून हरेश जोशी याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव घेण्याची संधी. एक धावेने संघात धावसंख्या 2. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हाय लाईट क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. बंदऱ्यावरती कलर रँकिंग नंबर 1चा संघ. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट. व्हेरी नाईस स्टॉक व्हेरी वंडरफुल स्टॉक. अतिशय प्रतिम उत्तम फटका दर्जेदार फटका. खऱ्या अर्थानं चेंडूची फेक आपण पाहिली आउट ऑफ ऑफ स्टंप. फलंदाज थोडासा बागपडला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं आणि कव्हर क्षेत्र क्लिअर करताना चौकार येतोय. अतिशय दमदार आणि उत्तम फटका आपण पाहिला. चेंडू स्क्वेअर कट केला होता. अतिशय चांगला फटका. या चौकाने संघात धावसंख्या 4ने पुढे सरकते. आता मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता निश्चित आलं नव्हतं फलंदाज तुकाराम याला. मात्र एक धाव कंप्लीट करण्याची संधी झाली. एक धावेने संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते. धावसंख्या होती ती 7. विशाल लक्षाचा पाठलाग करायचा. खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मार्ग 55 क्रॉस करतोय. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज. आता मात्र अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज. चला पंचांशी आपण वादविवाद करू नका. पंचाचा आणि अखेरचा निर्णय. पंच म्हणजे परमेश्वर. पंचाचा निर्णय म्हणजे मातोश्रीवरचा आदेश. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. हरेशाचं मी कौतुक करेन. अति अप्रतिम उत्तम क्षेत्ररक्षण इनफिल्डमधून त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू पॉईंट शॉर्ट पॉईंटला आपण पाहिला. क्षेत्ररक्षक हरेश जोशी अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून झालं आणि फक्त मिळते 1 धाव. सामना विजयासाठी खऱ्या अर्थानं तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. क्रिकेट 3 फॉर्मॅटमधून आपण विजय संपादित करू शकता. तुमची गोलंदाजी तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं महत्त्वाचं क्षेत्ररक्षण. या 1 धावेने मात्र संघाची धावसंख्या 8. हॅलो हॅलो
दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक सांघिक दुसरं गोलंदाज येतोय दया भंडारी. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. बघा दोन्ही संघाने एक सुवर्ण संधी जो संघ विजय संपादित करतो डायरेक्ट मेगा फायनलमध्ये दाखल. या ठिकाणी मात्र चेंडूला उडावला, चेंडू खाली स्वतः गोलंदाज दया भंडारी. झेल सोडला जातो, जीवदान दिलं तर बॅकिंग मात्र उत्तम पाहतो आपण. आणि आता दोन्ही गाड्या एकाच रुलावर, फलंदाज बाद होईल. रॅटामोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो न्यू बॅट्समॅन बाटल मानाजी. सध्या आद्य स्थिती पाहतोय सारंगवी संघाची 1-9. अतिशय चांगला फटका सजलाय चेंडू काही आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने 2 शतक्षण बीट करून चेंडूच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. फलंदाज मानाजीच्या बॅटमधून चौकार. उत्तर देखील आपण पाहिलं तो हाफ टेकर पद्धत चेंडूचा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. फलंदाज चप्पल झाला ऑनचा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सदाणी चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज चौकार खाली आल्यानंतर थोडंसं कमबॅक करताना गोलंदाज प्रत्युत्तर देताना या फलंदाजाला या चेंडूने निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे 13 ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो विजयाचं लक्ष 51 धावांचं. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म डिपेंड. आक्रमण फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मात्र अगदी बघूया मैदानामध्ये काय घडलंय. मला वाटतं फलंदाज थोडासा इंजर्ड झालेला आहे. बघा फलंदाज मला वाटतं थोडासा इंजर्ड झालेला आहे. टेलमॅन आपण जाऊन बघा तिथं स्प्रेन या पाणी पण घेऊन जा. फर्स्ट एड अक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क निश्चित साधता आलं नव्हतं. मात्र कुठेतरी फलंदाज कदाचित जास्त इंजर्ड झाला असेल तर जास्त रिस्क घेऊ नका प्लीज.
क्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित फलंदाच्या बॅटमधून पाहिला. व्यवस्थित संपर्क निश्चित साधता आलं नव्हतं, मात्र हा फटका मारताना कुठंतरी थोडंसं पाय एन्जॉय देखील झालेलं आहे. पर्यायी फलंदाज देखील आपण पाठवायचा आहे. नाव काय त्याचं बघ. नेक्स्ट बॅट्समन येतो लहू. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट आणि क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय. उमेश मुकादम यांची देण. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या स्पर्धेमधून आणि सर्वात महत्त्वाचं हे जे ग्राउंड आहे, मैदान आहे, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट देखणं चिकणं. अतिशय चांगला फटका लहू याच्या बॅटमधून सजलाय. चेंडूची लाईन लवकर इतकी ऑनसाचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून पाहिला आणि ज्या खरं त्यांच्या फटक्याची नितांत गरज, तो फटका लहू पाटील याच्या बॅटमधून येतोय. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या देखील 6 ने पुढे सरकते. 19. पहिला चेंडू पेस करताना अतिशय अप्रतिम उत्तम सुरुवात करताना फलंदाज लहू याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट षटकार येतो. शादामी स्वतःचा संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते ती 19. दुसऱ्या षटकाला प्रारंभ विजयाचा लक्ष 51 धावांचं जरी असलं तरी मात्र पाटला उत्तम रीतीने केला जातोय. चला थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. बेल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. बेल फार महत्वाची आहे. काय संघाची धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा गोलंदाज जे मार्ग 55 क्रॉस करतो. हलक्यात पॉईंटचा रणप घेताना गोलंदाज दया भंडारी स्ट्राईक रोटेट करण्याची संधी, ज्याच्या बॅटमधून देखील आपण सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका पाहिला. लहू चेंडू सुंदर सॉफ्टराईजचा फटका आपण पाहतोय. चेंडू मेडापूर्ण लॉंगऑफला जातोय. थोडासा तंबल क्षेत्ररक्षक निश्चित झाला होता, मात्र मला वाटतं कुठल्या प्रकारची धाव घेतली. डेड बॉल आहे. वाय नॉट. काय झालं पण बेल्स पडल्या. ओके ओके, बेल्स थोड्याशा ट्रिप झाल्यात. हा डेड बॉलचा इशारा पंचान. हॅलो आतापर्यंत 5 चेंडूमधून 11 धावा खर्च करताना गोलंदाज दया हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. खराब चेंडू उत्तम प्रकार. जसं प्रश्न तसं उत्तर. तो बोलते मैं क्या करूँ? तो माइक चालू में बंद रखो. मैं भी बोलता हूँ ना.
तू जरा शांतीचे तू त्याला कशाला ओरडतो? हॅलो, तिसऱ्या पंचांची मागणी आहे का? अरे आवाज काय असा होते तुझा? बघ रे बघ, काय बघ. साठी अजूनही 26 ची गरज. येणारे 12 चेंडू विजयासाठी 26 ची गरज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगितलं. तिसरा गोलंदाज येतो मिथून. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली. चेंडू बॅटच्या आउटसाइड घेऊन जातो. शॉट फाईनला एक धाव घेण्याची संधी. एक धावनी संघात धावसंख्या एकने पुढे सरते. धावसंख्या होते ती 26. येणारे 11 चेंडू विजयासाठी अजूनही 25 ची गरज. आवाज तुम्ही जास्त वाढवला रे बाई. हॅलो, अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मिथून. आता मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. चेंडू जातो शॉट ताणम्यानला. मात्र एक धाव घेण्याची संधी. एक धावनी संघात धावसंख्या होती ती 27. ओव्हर क्रमांक तिसरं विजयाचा लक्ष 51 धावांचा आणि पट्टा करणारा संघ आपण पाहतोय जनमान सारंगाव. दोन चेंडूमधून सध्या तरी 2 धावा खर्च करताना गोलंदाज मिथून. येणारे 10 चेंडूंनी विजयासाठी गुणलेखक सांगतात. आता मात्र चेंडूला सुंदरसा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. या एक धावीने संघात धावसंख्या होती ती 28. येणारी 9 चेंडू विजयासाठी 23 ची गरज. 9 चेंडूमधून 23 ची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. गोलंदाज मिथून.
आजच्या दिवसामधून खऱ्या अर्थाने मिथुन यांनी देखील अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी केली, इम्प्रेस केलं प्रेक्षकांना. हा चेंडू देखील थोडासा स्वेअर आहे, आउट ऑफ लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून करते. अवांतर धावे संघात धावसंख्या 29. येणारी चेंडू न विजयासाठी 22ची गरज. अक्रॉस लाईन थोडासा ऑन साईडचा फटका सजलाय, चेंडू जातो मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील उत्तम. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 30. 7-21 का? 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. येणारे 8 चेंडू विजयासाठी 21ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. हलक्यात पाडूनचा रडम घेताना गोलंदाज मिथुन. हा चेंडू मात्र देखील थोडासा स्क्वेअर आहे, आउट ऑफ स्टम्पच्या बाहेरचा पंच वाईट चिकून करतात. येणारे चेंडू 8 विजयासाठी 20ची गरज. एक मोठा फटका आहे, सामन्याला कमबॅक करून देईल सानगाव संघाला. ऑपोजिशन सुंदर असा ऑनड्राईचा फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये आणि मला वाटतं दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज देखील याची बाद होतोय. कोण बाद झाला? हिम्मत ना. हिम्मत याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन दिलीप. अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. आता या 2 धावेने संघाचं जे समीकरण आहे, येणारे चेंडू शेवटचे 6 असतील आणि विजयासाठी 17ची गरज. 6 चेंडू शेष, 17ची गरज. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीवर गोलंदाज तो संतोष. येणारी 6 चेंडू विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज. पहिला दुसरा चेंडू निश्चित सामन्यातून निर्णायक. बघा, दोन्ही संघ एक सुवर्ण संधी. जो संघ विजय संपादित करेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल असेल. आजच्या स्पर्धेमधून सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, कारण जो संघ आजच्या स्पर्धेमध्ये विजय संपादित करेल, शेवटचा अंतिम सामना विजय संपादित करेल, आजच्या दिवसाचा विजेता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल असेल. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाज संतोष. पहिला चेंडू सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज संतोष. फलंदाज नीचे थोडासा स्टेपआउट झाला, तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता आली नव्हती. फटका मारण्यासाठी खरं अर्थाने चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं.
फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजलाय, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. येणारे चेंडू 4 असतील आणि विजेसाठी 16 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागून एक चौकाराची आवश्यकता आहे. मात्र फलंदाजी करणारा फलंदाज हा देखील तरबेज. लवू याच्याकडे ती क्षमता आहे मोठे फटका मारण्याची. येणारे 4 चेंडू विजेसाठी 16 धावांची गरज. ऑनसाईडचा फटका साधला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष एस वेल जज कॅच. आता मात्र बॅट्समन येतोय मानाजी ना हिटमॅन. नेक्स्ट बॅट्समन येतो मुकेश. 3-16 ना. येणारे 3 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन मुकेश. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. येणारे 3 चेंडू विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज. आता मात्र सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय बांद्रामध्ये काल्लेर. 3 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज असताना या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साईडला उडवले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. धाबा किती झाले याच्यात? दोन धावा कंप्लीट झाले. 2 धावा मला वाटतं कंप्लीट झालेले आहेत. फलंदाज बाद आहे की नाही? आउट आहे. आता 2 मध्ये किती राहिले? 14. येणारे 2 चेंडू विजयासाठी 14ची गरज. आता मात्र सामन्यामध्ये परिपूर्ण पकड निर्माण करताना संघ आपण पाहतोय बांद्र्यामध्ये काल्लेर. नेक्स्ट बॅट्समन राजेश येतोय. आता मात्र हा विजय कुठेतरी थोडासा अवघड होत चाललेले आहे सारंग संघासाठी. येणारे 2 चेंडू विजयासाठी 14ची गरज आणि 2 चेंडूमधून खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पुस्तकामध्ये 14 धावा नाही आहेत. मात्र गोलंदाज आपण जर ठरवलं तर निश्चितच सारंगवे संघाचं सरकार बनू शकतं. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा, बेल कमी घ्या. खऱ्या अर्थानं चालू सामन्यासाठी मला वाटतं आपण बराच वेळ खर्च केलेला आहे. या ठिकाणी मात्र चेंडू ऑनसाईडला उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे.
3 धाबा कंप्लीट झाल्या. आता समीकरण येणारा चेंडू 1 आणि विजयासाठी 11ची गरज, 11 धावांची गरज. फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. जवळजवळ सामन्यामधून कुठेतरी विजय संपादन करणारा संघ आपण पाहतोय बांद्रामध्ये कालेर संघ, रँकिंग नंबर 1चा. ते सातत्य आणि तोच खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. आणि आज देखील उत्तम पद्धतीने खेळ करून आजच्या स्पर्धेचा विजेता हा संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे. संघाचा कॅप्टन ऑदर्स टीम तुमचं खूप खूप धन्यवाद. मस्त काम. नो डाऊट या स्पर्धेमधून सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी ज्यांना बॉलिंग पण केली, गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर राजन पाटील. राजन पाटील आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. ज्यानं खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या सामन्यामध्ये ज्ञानमान सारंगमय संघाला पराभूत केलं आणि आजच्या दिवसाचा विजेता संघ अर्थात आजचा दिवस म्हणजे त्या संघासाठी महत्त्वाची, कारण की आजच्या दिवसातला विजेता डायरेक्ट फायनलमध्ये